आणि आता आपण थेट पाहूयात डॉक्टर डी.वाय. पाटलांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे। डॉक्टर डी.वाय. पाटलांना अखेरचा निरोप देण्यात येतोय, त्याचीच ही दृश्य आपण थेट पाहतोय। डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं काल 90व्या वर्षी निधन झालं। खरं तर पद्मश्री शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर असेल, महाराष्ट्र असेल शोकसागरात बुडालेला आहे आणि आता डी.वाय. दादा पाटील यांची अंत्ययात्रा आहे ती सुरू झालेली आहे। खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक कोल्हापूरकर या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी पहिल्यांदा मेडिकल कॉलेज उभा केलं त्या मेडिकल कॉलेजमधून त्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे। कारण डी.वाय. दादा पाटील यांची इच्छा होती की त्या ठिकाणाहूनच माझ्या अंत्ययात्रेला किंवा त्या ठिकाणी अंत्यविधी त्या ठिकाणी करावेत। मात्र लोकांची इतकी मोठी गर्दी आहे की बावड्याच्या ज्या घराच्या बाजूला अगदी एक मैदान आहे, त्या मैदानावरती या अंत्यविधी केला जाणार आहे आणि मात्र त्याच्या आधी मेडिकल कॉलेज पासून या अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। खूप मोठ्या संख्येने नागरिक आहेत ते या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता भगवा चौकामधून ही रॅली अंत्ययात्रा आहे ती पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच विजय, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथे जनसागर लोटलेला आहे आणि अत्यंत मोठा भावनिक बंध या सगळ्यांचाच डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्याशी राहिलेला आहे। त्यांचं जे शिक्षण क्षेत्रातलं काम आहे ते म्हणा किंवा त्यांचं राजकारणातलं योगदान म्हणा, या सगळ्याच पर्वाचा या निमित्ताने आज अंत होताना दिसतोय, काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे, कारण डी.वाय. दादा यांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे। त्याचबरोबर सामाजिक कार्य, राजकीय कार्यापेक्षा सामाजिक कार्य आहे ते त्यांचं खूप मोठं योगदान आहे ते या ठिकाणी म्हणावं लागेल। शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त त्यांचं योगदान आहे, कारण राजकारणामध्ये ते फारसे यशस्वी झाले नाहीत। मात्र शिक्षण क्षेत्र असेल, त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्र असेल, यामध्ये मात्र त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य असेल त्या ठिकाणी त्यांनी बजावलं आणि एक एक माणूस आहे कोल्हापूर जिल्ह्यातला ते जोडत गेले। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड पासून इकडे गगनबावडा आणि शिरोळ पासून जर बघितलं तर राधानगरीपर्यंत संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची नाळ आहे ती या नागरिकांसोबत जोडलेली होती। बहुजन समाजातील गरीब घरातील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये याच्यासाठी त्यांनी शिक्षणाची जे काही संस्था उभा केल्या त्यामधून या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने गरीब घरातील मुलं आहेत त्यांनी शिक्षण घेतलं आणि ती मुख्य प्रवाहात आणण्याचा जो प्रयत्न आहे तो डी.वाय. पाटील दादा यांनी केलेला आहे। नक्कीच, आणि त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातल्या प्रामुख्याने योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलेलं होतं। त्या व्यतिरिक्त त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। इथे जे लोक जमलेले आहेत, जो जनसागर लोटलेला आहे, त्यांच्याशी आपण काही संवाद साधलात का? कारण खूप मोठा या सगळ्याच भागावरती प्रभाव आहे आणि खूप मोठा उत्कर्ष सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये कोल्हापूर आणि आसपासच्या भागाचा त्यांनी केलेला आहे। अगदी बरोबर आहे, कारण आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यातीलच नाही तर कर्नाटक असेल आणि इतर राज्यातील नागरिक देखील मान्यवर या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी डी.वाय. पाटील दादा यांच्या अंतिम दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये पोहोचलेले आहेत। म्हणजे प्रत्येक क्षेत्राला डी.वाय. दादांचा स्पर्श आहे तो झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एक आझाद शत्रू तो या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रत्येक पक्ष असेल, कुठलाही राजकीय पक्ष असेल तर त्यांच्याशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत, प्रत्येक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळाले होते आणि म्हणूनच भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस सर्वच पक्षातील नेते असतील या ठिकाणी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी दाखल झालेले आहेत। नक्कीच विजय, आपणही एबीपी माझाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहूया आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्याला वंदन करूया। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।